दंडवत हो। अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या आजच्या या 11 दिवसीय निरूपणाच्या चौथ्या सत्रामध्ये आज आपण घेणार आहोत स्मृतीस्थळाच्या ज्या काही स्मृती आपण बघतो आहोत त्यामध्ये 106 स्मृती आपल्या झालेल्या आहेत। आजची 107 क्रमांकाची स्मृती आपण या ठिकाणी घेत आहोत। म्हातारदामपूर्वक भटोबासी मार्गा प्रार्थने। म्हातारदामपूर्वक, म्हातारदाम ज्याला आजच्या भाषेमध्ये तुम्ही FD म्हणता, फिक्स डिपॉझिट, किंवा कधीतरी म्हातारपणी आपल्याला कामी येणार म्हणून ते द्रव्य आपण नसल्यागत ते जमा ठेवतो आणि जेव्हा केव्हा लागेल ते आपण उपयोगामध्ये आणतो। तसं या ठिकाणी भटोबासांकडे जे काही द्रव्य जमा आहे, स्वामींनी सांगितले द्रव्य संबंधा साक्षी न ठाकावे, परंतु इथे भटोबासांकडे द्रव्य आहे। आपण म्हणतो की काय करायचं आहे साधूंना द्रव्य, परंतु तुम्ही आता घरामध्ये 4च लोक असता तर तुम्हाला 4 लोकांना किती जमवून ठेवावं लागतं? कशासाठी जमवतात? सामान्य लोक पैसे का जमवतात? आडी अडचणीला, आजारपणाला ते द्रव्य कामी येतं। तसं एखाद्या मार्गाचे जे अधिकरण असतात त्यांच्याकडे 4 लोक नाही, त्यांच्याकडे 40 लोक असतात, 400 लोक असतात। तर तेवढ्या लोकांची रोजची जी व्यवस्थापन आहे, सकाळच्या त्या चहापासून तर संध्याकाळच्या पूर्ण जेवणापर्यंत सगळं झालं त्याच्यामध्ये, दुखणं खुपणं सगळं, ते सगळी व्यवस्था त्यांना बघायची आहे। मग त्यांच्याकडे द्रव्य नको का? पाहिजे। मार्गाची तशी पद्धत आहे की दुष्काळ जरी पडला तरी 3 वर्ष तो आश्रम ते चालवू शकतील एवढं द्रव्य त्या अधिकरणांकडे असणं गरजेचं आहे। त्यांच्याकडे किती लोक आहेत त्यानुसार त्यांनी ते द्रव्य असणं गरजेचं आहे। ज्या वर्षी दुष्काळ पडतो त्या वर्षी धान्य मिळत नाही, भिक्षा मिळत नाही, मग ते 1 वर्ष गेलं, आपण म्हणतो 1च वर्ष दुष्काळ पडला, पण तसं नसतं। त्याचा असर पुढच्या वर्षी पण असतो। म्हणजे पुढच्या वर्षी पण शेतकरी जो आहे ते मागच्या वर्षी झालेलं नुकसान ते भरून काढण्यामध्ये त्या काळात सुद्धा भिक्षा मिळू शकत नाही आणि 3ऱ्या वर्षी मग भिक्षा मिळू शकते। म्हणजे ते झालेलं नुकसान हे 3ऱ्या वर्षापर्यंत तो शेतकरी मॅनेज करत असतो, भरत असतो। आणि म्हणून हे सगळं लक्षात घेता दुष्काळ जरी पडला तरी 3 वर्ष तो मार्ग चालू शकेल एवढं द्रव्य असणं क्रमप्राप्त आहे। आता हे सुद्धा तुम्ही म्हणाल की देव सगळं करणारे आहेत, देव सगळं मिळवून देतील, परंतु हे सर्व करत असताना देवानी काही गोष्टी काय केलेल्या आहेत, जसं वचनोक्त भाग एक वेगळा असतो आणि प्रत्यक्ष जेव्हा ती क्रिया तुम्ही करायला जाता तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा एक वेगळेपणा असतो। स्वामींनी जसं सांगितलं, आपण उदाहरण बघतो की बोडी गंगा समान, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तसं नाही चालणार। बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा असं भटोबास म्हणतात। म्हणजे लगेच बदललं की नाही, व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळी थोडासा बदल त्याच्यामध्ये होत असतो। म्हणून काही गोष्टी ज्या अशा आहेत की देवाने सांगितलेले द्रव्य संबंधा साक्षी न ठाकावे, म्हणजे द्रव्याच्या मागे लागू नये। नुसतं द्रव्य असं नाही, आपल्याला जेवढं अपेक्षित आवश्यक आहे, जेवढे गरजेचं आहे तेवढंच द्रव्य बाळगावं। म्हणजे तुमच्याकडे निमित्तविधी असेल तरची गोष्ट आहे, नित्यविधी असेल तर द्रव्य संबंधा साक्षी न ठकावे, मग काही गरज नाही द्रव्याची। परंतु तुमच्याकडे 4 लोक आहेत, सांभाळायचं आहे वगैरे, येणारे जाणारे आहेत, तुम्हाला 4 पैसे हे ठेवावेच लागणार आहेत। आणि म्हणून हे प्रसंगोचित व्यवस्थेच्या अनुरूप आणि आवश्यकते अनुरूपच ते ठेवायचं आहे आणि ते सुद्धा नसल्यागत ठेवायचं आहे। त्या द्रव्याचा अभिमान नको, अहंकार नको, त्या द्रव्याने इतर काही जे
अनावश्यक उपभोग आहेत ते त्या द्रव्याच्या माध्यमातून नको असले पाहिजेत. ज्या कार्यासाठी ते जमा झालेलं आहे त्याच कार्यासाठी ते द्रव्य उपयोगी नेलं पाहिजे. आणि तसं द्रव्य जर का तुम्ही जमवत असाल तर त्या द्रव्य ते काही दोषरूपी नाही. तुम्ही कुठेतरी चाललेले आहेत मार्गोमार्गी आणि 4-5 लोकांनी तुम्हाला पैसे दिले की आमचं अन्नदान करा. आता देवानी सांगितलं द्रव्य संबंधा साक्षीने टाकणं, आपल्याकडे तर द्रव्य येतं आहे, परंतु ते द्रव्य देणारे अन्नदानाच्या उद्दिष्टाने देतात. तुम्ही घेणारे सुद्धा अन्नदानाच्या दृष्टीने उद्दिष्टाने तुम्ही ते द्रव्य घ्यायचं आणि त्याच उद्दिष्टाने ते पुढे दान करून द्यायचं. म्हणजे ते पैसे तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्ही त्या पैशापासून अलिप्त आहात. तुम्हाला त्या पैशाची काही मोह नाही, ममता नाही किंवा पैशाच्या संबंधित कुठलेही दोष तुमच्यामध्ये निर्माण होत नाही की यातले एवढे पैसे, निम्मे पैसे आपण खिशात ठेवायचे आणि निम्मे पैशाची पंगत करायची, असा उद्दिष्ट ठेवायचा नाही. म्हणजे ते द्रव्य संबंधा साक्षींना टाकावे. अर्थातच तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही द्रव्य ते मार्गाची आवश्यकता म्हणून तुम्ही सोबत ठेवू शकता. म्हणून या ठिकाणी आपण म्हातारदाम याला म्हटले. तुमच्या भाषेमध्ये त्याला FD म्हणतात, फिक्स डिपॉझिट म्हणतात वगैरे वगैरे. महानुभावांच्या भाषेमध्ये याला म्हातारदाम म्हणतात. म्हणजे म्हातार काळी, म्हणजे वय म्हातारं एवढंच नाही अर्थ याच्यात. तर परिस्थिती एखाद्या वेळेस म्हातारी झाली, कोणाची आपली नाही, समाजाची जेव्हा परिस्थिती म्हातारी होते त्यावेळेला मग काय करावं लागतं, त्यावेळेला हे द्रव्य उपयोगी न्यावं लागतं. स्वामी म्हणतात बाई तयासी असे तव तुम्हासी असे. म्हणजे पर्याप्त भिक्षा जर का नाही मिळाली तर काय करायचं. आपल्याला 1.5 भाकर पाहिजे भिक्षेला आणि 1च भाकर आली आणि 1.5च भाकर खावी लागणार. 1 भाकरीनी नाही चालणार, कारण की आहार शोधणी झालेली आहे. आधी तुम्ही घरी 4-4 भाकऱ्या खात असाल, पण आहार शोधणी झाल्यानंतर कळलं की 1.5 भाकरी एवढाच आहार आहे आपला. मग आता त्याच्यापेक्षा कमी खाल्लं तर तुम्हाला त्रास होणार, भुकेचा त्रास होईल. 1.5 भाकरी घेतलीच पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात ना तर आप जवीजे, म्हणजे शेवटच्या घरी शब्द टाकायचा आणि म्हणायचा आम्हाला अर्धी भाकरी द्या. ते 1 घेऊन आले तर सांगायचं नाही 1 नको, अर्धीच पाहिजे आम्हाला. आपण या लागे तेची मागीजे की, हे झालं. परंतु तिथे प्रश्न झाला की शेवटच्या घरी जर का आबजवून नाही मिळालं तर, त्यांच्याकडे पण नसेल तर मग काय करायचं. ना तर खुंट गिळीजे, म्हणजे गप्प राहायचं, मग काय बोलायचं नाही. ठीक आहे, नाही मिळालं. कुठलं त्याच्यामध्ये विचार विमर्श असला पाहिजे. म्हणजे कुठल्या विचार विवेकीशी गप्प राहायचं ना. तयासी असे तर तुम्हासी असे. त्यांच्या घरात असेल तरच आपल्याला मिळेल ना. त्यांच्याकडेच नसेल भाकर, त्यांच्याकडेच ती क्षमता नसेल दातृत्व करायची, त्यांच्याकडे ते द्रव्य नसेल, त्यांच्याकडे ते परिस्थिती नसेल तशी, तर ते कसे देणार आपल्याला. मग आपण तिथे अट्टहास करून बसायचं नाही की आम्हाला पाहिजेच म्हणून. नाही मिळालं तर हा ईश्वरीचा हेतू समजून पुढच्या घरी जायचं, नाही तर मग भिक्षाविधी तिथेच थांबवायचा आणि शांत राहायचं. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेव्हा समाजाची परिस्थिती चांगली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भिक्षा वगैरे सुद्धा पर्याप्त मिळेल, व्यवस्थित मिळेल, तुमच्या आहार शोधणीच्या अनुरूप भिक्षा मिळणार आहे. परंतु एखादी दुष्काळी भागातच तुम्ही भिक्षेला गेलेले आहात तर ते तिथे चतकोरपेक्षा पण कमी भिक्षा वाढतील किंवा नाही वाढणार. ते म्हणतील आमच्याकडे नाही, आमच्याच खाण्यापुरतं आम्हाला नाही आहे, तुम्हाला कुठून द्यायचं, असं पण होऊ शकतं. म्हणजे त्यावेळेला काय करावं लागेल, तुमच्याकडे जर का तुम्ही नित्यविधीमध्ये आहात तर तुम्ही स्वामींनी सांगितल्या पद्धतीनेच राहणार आहोत आपण वगैरे. परंतु निमित्तविधीमध्ये आहात, 2 लोक तुमच्या सोबत आहेत, ते अशक्त आहेत, मग त्यावेळेला तुम्हाला स्वतःसाठी भिक्षा नाही पण दुसऱ्यांसाठी त्या निमित्तविधीमध्ये ज्यांची सेवा तुम्ही घेतलेली आहे त्यांच्या सेवेअर्थी तुम्हाला काय करावं लागणार आहे, काहीतरी संग्रह ठेवावा लागणार. जसं मार्गामध्ये आहात आणि अशा वेळेला किंवा अटनादिक्रमे आहात, नित्यविधी सुरू आहे आपला, अटन विजन भिक्षा भोजन, आणि अशामध्ये वाटेमध्ये कोणीतरी ईश्वर साधक भेटले, ते सुद्धा आचरणच करतायत पण ते आजारी पडले, ताप आलेला आहे, मग त्यांना सोडून पुढे जाता येणार नाही आपल्याला. त्यांच्या सेवेमध्ये तुम्हाला थांबावं लागणार. मग सेवेमध्ये थांबायचं का, काय सेवा करणार नुसतं.
हातपाय दाबून देणार फक्त? नाही, तुम्हाला गोळ्या औषध करावे लागतील, म्हणजे डॉक्टरला भेटावं लागेल, डॉक्टर पैसे घेणार. म्हणजे अशा वेळेला त्या गावामध्ये कोणी उपदेशी आहेत का ह्याची चौकशी करून त्यांच्यापर्यंत ती 2-4 उपदेशांना गोळा करून त्यांचा काही आरोग्याचा खर्च आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या कार्यासाठी तुम्हाला द्रव्य उपयोगात आणावं लागेल. म्हणजे ते तुम्ही दोष रूपाने तुम्ही ते द्रव्य जमा करत नाही, चांगल्याच दृष्टीने जमा करतायत. या ठिकाणी भटोबासांनी सुद्धा जे द्रव्य जमा केलेलं आहे ते काही पैसे त्यांनी दाबून ठेवलेले नाही आहेत, असे ते चांगल्याच कार्यासाठी त्यांनी ते द्रव्य संचय करून ठेवलेलं आहे. ते परमार्गाच्याच उपयोगी ते येणार आहे आणि म्हणून ते द्रव्य त्यांनी संग्रहित ठेवलेलं आहे. एक वेळ देशी दुर्भिक्ष पडले. एकदा काय झालं की देशी म्हणजे ते ज्या विभागात राहत होते निंब्याला, तर त्या विभागामध्ये दुर्भिक्ष पडले, म्हणजे दुष्काळ पडलेला आहे. भिक्षुकासी भिक्षा नाही. त्याचा परिणाम असा झाला की भिक्षेला तर आमचे साधक, स्वामींचे साधक जायचे, परंतु त्यांना भिक्षा मिळत नव्हती, पर्याप्त भिक्षा मिळत नव्हती. जेवढा आहार शोधणी झालेली तेवढी भिक्षा मिळत नव्हती. भिक्षुके भिक्षे जाती. भिक्षुक भिक्षेला जायचे. जोळिये दोन्ही चारी कोरके येती. आणि 2-4 कोरके म्हणजे त्या काळातले जी लोक आहेत त्यांचा आहार कमीत कमी चांगलं 2.5-3 भाकऱ्या समजा आहार असाल, आणि त्यांना किती यायची? 3च कोर भाकरी यायची, म्हणजे पाऊण भाकरी यायची. आता हे जमणार आहे का? असं नाही. आणि यांनी काय केलेलं, आहार शोधणी केलेली असल्यामुळे त्यांना जेवढा आहार शोधणीमध्ये जेवढा आहार त्यांचा निश्चित झालेला आहे तेवढा आहार त्यांना घ्यावाच लागणार. भटोबास भिक्षा थोडी देखतील. परंतु जी साधक मंडळी आहेत ते सर्व त्याग करून आलेत. यातले खूपशी मंडळी जी आहेत ते घरी श्रीमंत आहेत, पैसेवाले आहेत, घरी भरपूर खायला पाहायला मिळतं आहे, परंतु केवळ ब्रह्मविद्या ज्ञान झालं, प्रपंच काय हे कळला, परमेश्वर काय हे कळले, आणि त्या एका मुद्द्यावर त्यांनी काय केलं, प्रपंच सोडला आणि ते इकडे आले. चांगले कपडे घालणारे लोक इकडे मळीन कपड्यांमध्ये आचरण करायला लागले. चांगले खाणारे लोक या ठिकाणी निरसे विरसे अन्य सेवी जती. समोरी ताट वाढून येत होतं त्यांना एक वेळ, आज लोकांकडे जाऊन त्यांना भिक्षा मागावी लागते. म्हणजे हे सगळं त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेस्तव हे सगळं त्यांनी स्वीकारलं. आणि अशा स्तराचे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, आणि ही लोक आज ह्या ठिकाणी परमेश्वराला की रंका होवावे या वचनाला अनुसरून या ठिकाणी या स्वामींचं आवडीस्तव आचरण हे लोक करत आहेत. आणि आत्ता सगळं काय मिळतं आहे, परंतु आत्ता काय झालं, दुष्काळ पडला, त्याच्यामुळे भिक्षा कमी मिळायला लागली. भिक्षेची वचनं जर का तुम्ही पाहिली तर स्वामी म्हणतात भिक्षा राज्य बाई. भिक्षा राज्य म्हणजे भिक्षेमुळे तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हाला काही बनवायचं काम नाही, काय नाही. परमेश्वराने सगळी व्यवस्था केलेली आहे. रोज वेगवेगळ्या घरचं जेवण. तुमची परिस्थिती कशी, तुम्हाला रोज तुमच्याच हातचं खावं लागतं. महिला वर्गांना कोणी जर का बनवून दिलं की त्यांना खूप आनंद होतो की आज काहीतरी आयतं मिळालं बघ खायला आपल्याला. नाही तर रोज स्वतःच बनवा, स्वतःच खा. तुम्हाला रोज एकच घरचं जेवण म्हणजे तुमच्याच घरचं जेवण, परंतु भिक्षा जर का तुम्ही मागत असाल, रोज वेगळी घरं, रोज वेगळं भोजन, रोज वेगळी ते जी काही नियमावली आहे, रोज वेगळं वेगळं विभाग असणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर का खरोखर कधी भिक्षा मागून बघा आणि ते सगळं काला करून तुम्ही खा, तुमचं घरचं जेवण तुम्हाला गोड नाही लागणार, पण त्याच्यामध्ये काय वेगळीच चव असते. ती चव भिक्षांना जे पवित्र सांगितलेलं आहे ती चव आहे. कृपादृष्टीने परमेश्वर अवलोकन करतात त्याची त्याच्यामध्ये चव आहे. देवाच्या आज्ञेस्तव ती भिक्षा मागितली जाते त्याची ती एक चव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जीवविती शक्ती त्या भिक्षांनामध्ये आहे. आणि मग अशा प्रकारे ती भिक्षा मिळते आहे, परंतु दुष्काळ पडल्यामुळे भिक्षा कमी मिळते आहे. स्वामी म्हणतात भिक्षा राज्य बाई, परंतु भिक्षा म्हणजे काय आहे, पारधिगा पण आहे. कधी तुम्हाला जसा तो शिकारीला जाणारा राजा आहे त्याला कधी कधी एखादा मोठा प्राणी मिळू शकतो शिकारीमध्ये, कधी त्याच्यापेक्षा छोटा, कधी त्याच्यापेक्षा छोटा, कधी ससा मिळेल एकदम छोटा,
म्हणजे भिक्षा रोज शिकार मोठ्याच प्राण्यांची होईल असं नाही, कधी छोटा प्राणी कधी मोठा प्राणी. भिक्षेचंही तसंच आहे, रोज तुम्हाला सदन अन्नच मिळेल असं काही नाही आणि रोज कदनच मिळेल असं पण काही नाही. तुम्ही काही सदन भागामध्ये गेलात, खानदेशमध्ये भिक्षा मागत आहात, गंगा तीराला तुम्ही भिक्षा मागत असाल, तिथे सदन अन्नच मिळेल, चांगलं अन्न मिळेल. पण तुम्ही दुष्काळी विभागामध्ये जर का भिक्षा मागत असाल तर तिथे भिक्षेचं थोडंसं काय होणार आहे, कमी जास्त होऊ शकतं, भिक्षा कमी येईल किंवा पदार्थ वगैरे जे आहेत ते कमी जास्त येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे होणार आहे. म्हणजे स्वामींनी सगळ्या शक्यता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही स्वामींना असं म्हणू नाही शकत की आम्ही तुमच्यासाठी दीक्षा घेतली आणि आता भिक्षा मिळत नाही, आम्हाला कमी अन्न खायला मिळतं आहे, मग तुमचा उपयोग काय देव असून. तर देवानी सगळंच आधी तुम्हाला करार करून दिलेलं आहे, सूत्रपाठामध्ये सगळं सांगून ठेवलं आहे. भिक्षा मिळेल, परंतु एक दिवस कधी कधी एक दिवस उपाशी राहायची वेळ येईल, कधी 2 दिवसही उपाशी राहायची वेळ येईल सलग. तिसऱ्या दिवशी मिळेल तर मिळेल, नाही तर नाही मिळणार. बघा आहे का तयारी दीक्षा घेऊन भिक्षा मागायची. पण ईश्वर येथीचा जो साधक आहे ते ज्ञानामुळे, ब्रह्मविद्या ज्ञानामुळे एवढे पक्के झालेले आहेत की ते स्वामींच्या त्या गोष्टीसाठी तयार आहेत. आमच्या जानोपाध्यांना स्वामी म्हणतात, तुम्ही आमचा तांबूळ प्रसाद खाल्ला तर तुम्हाला घरातनं बहिष्कृत करून टाकतील, तुम्हाला संपत्तीचा हिस्सा मिळणार नाही, जेवायला व्यवस्थित देणार नाही, समाजामध्ये उठाय बसायला तुम्हाला स्थान राहणार नाही. ते म्हणतात जी जी चालेल, प्रापंचिक काय नुकसान व्हायचं ते होऊ द्या, पण मला तुमचा प्रसाद खायचा, तांबूळ प्रसाद. स्वामी म्हणतात का खायचा. ते म्हणतात आपल्या भल्या कारणे मला माहिती आहे की ते जी संपत्ती आहे त्याच्यातनं जरी मी बाजूला झालो तर त्याच्यातनं माझा काही फायदाही होणार नाही, नुकसानही होणार नाही आहे. म्हणजे ती संपत्ती मिळून फायदा नाही, न मिळून नुकसान नाही आहे. परंतु परमेश्वर प्रसादाची जर का संपत्ती मिळाली तर त्याच्यामुळे माझं भलंच होणार आहे, हे मला पक्का माहिती आहे आणि म्हणून मी माझ्या भल्यासाठी म्हणून हे स्वीकारतो आहे. बाकी सगळं सुटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. प्रपंचामध्ये एरवी आहेच काय, दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता. म्हणजे परमेश्वरा लागी तुम्ही जेव्हा परमेश्वर तुमची व्यवस्था करतात तर त्या व्यवस्थेमध्ये नुसतं तुम्हाला भोजन मिळतं आहे असं नाही, त्या भोजनातनं सुद्धा योग्यता मिळते, हे खूप महत्त्वाचं आहे. भोजन तर सगळीकडे मिळतं आणि सगळ्यांना मिळतं, परंतु तुम्हाला कुठल्याच भोजनातनं योग्यता मिळत नाही. भिक्षान्न हे एकमेव असं अन्न आहे पृथ्वी तलावर की ते तुम्ही घेत असताना तुम्हाला भोजन मिळतं, पदार्थ मिळते, चव मिळते आणि सोबतच योग्यतासुद्धा मिळते. योग्यता मिळणारं एकही अन्न या जगामध्ये नाही, फक्त भिक्षान्न असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं असताना भिक्षा मिळत नाही, एकही दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, ही पण तयारी आपली देवासाठी 1 दिवस 2 दिवस उपाशी राहता आलं पाहिजे आपल्याला. भोजन तर रोज मिळणार आहे, भोजन मिळाल्याने आपलं तब्येत चांगली पण होऊ शकते, खराबही होऊ शकते, भोजन अशा पद्धतीचं आहे. परंतु देवासाठी उपवास घडणं हे अजून एक भाग आहे. उपवास करायचा नाही आपल्याला, उपवास घडेल म्हणजे देवानी ती शक्यता तुम्हाला दाखवलेली आहे. अर्थातच देव कधी उपाशी राहू देत नाहीत, देव रोज तुमची व्यवस्था करणारच आहे. आणि मग या ठिकाणी हे सर्व भिक्षाविधीची वचनं आमच्या स्वामींनी सांगितलेली आहेत आणि ती सगळी वाचून, ती सगळी अध्ययन करून, त्यांचे अर्थ जाणून, त्याचे परिणाम जाणूनच सगळ्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. कुणी असं म्हणू शकत नाही की आम्हाला हे माहितीच नव्हतं. नाही तर कुणीतरी एक जण ते नेमके अशा वेळेला आंब्याच्या मोसम होता आणि त्याच्यामध्ये ते मार्गात गेले आणि रोज पंक्ती 4-5 दिवस राहिले, तर मग ते म्हटले बरं चांगली गोष्ट आहे, आता रोज पंक्ती असतात आपल्याला तर घरी पण रोज आंबे मिळत नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं, दीक्षा घेऊन टाकली त्या मार्गामध्ये की आता रोज मस्त पंगत जेवायला मिळते, मिष्टान्न मिळतं. आणि आंब्याचा तो सीझन संपला आणि पंक्ती बंद झाल्या, मग भाकरी, कोरके जे काय असं यायला लागलं. मग ते त्रस उत्पन्न झाला की अरे बापरे, काय आता तर पंक्ती चालू होत्या आणि अचानक बंद. तिथे नियम बाबांनी सांगितला की बाबा हे पंक्ती आहेत तोपर्यंत, आता पंक्ती आहेत पण आम्ही त्या करणार नाही. आता 1 महिना पंगत नाही, आता कढी कोरके वगैरे हे ते सगळं खायचं. संवत्सरला आम्ही होतो 1 महिना सलग पंगत आणि 1 महिना सलग पंगत बंद एकदम.
मग त्याच्यामध्ये भाकरी कोरके असं सगळं दिलं जायचं. म्हणजे हे काय आहे, जे मार्गाचं अन्न आहे कुठल्याच अर्थाने वाया तर गेलंच नाही पाहिजे. परंतु 1 महिना जेवून मिष्टान्न खाऊन आम्हाला थोडी सुस्तता आली असेल तर ते कढी कोरके वगैरे सगळं खाऊन परत आम्ही परत पूर्व जे 1 महिन्याआधी वजन होतं त्या वजनावर परत आम्ही येणार. म्हणजे हे काय आहे, पूर्ण समतोल जो आहे तो त्या अधिकरणांना तिथे ठेवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व व्यवस्था होते. याचा अर्थ रोज तुम्हाला मिष्टान्न मिळेल असं नाही, रोज भिक्षान्न मिळेलच असं नाही, रोज सदन अन्न मिळेल असंच नाही, रोज चांगलं अन्न मिळेल असं पण नाही. कधी निरसे विरसे पण मिळेल. कोणीतरी असं भेटेल तुम्हाला जो त्याचा पण प्रसव आहे. म्हणजे सगळेजण काही चांगली भिक्षा वाढत नाही. एखाद्याची प्रतिकारंता असेल तर तो चांगलीच भिक्षा वाढणार. पण एखाद्याची जर का प्रसव असेल तर तो काय करणार, तो बघेल अरे हे तर तरुण ताठे दिसतात, चांगले चालतात फिरतात आणि भिका मागतात लोकांच्या घरी, यांना कमवायला नको काय नको. मग ते काय करतील, कालची शिळी भाजी वाढून देतील, ही विटलेली मुद्दामून वाढतात लोक. तुम्हाला ते अन्न जे आहे ते स्वीकारायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे, ते फेकायचं नाही. कारण की त्यांनी किती जरी झालं, त्यांनी रागात जरी दिलं आहे तरी ते भिक्षेमध्ये आलेलं आहे. पात्री पडिले भोजन कीजे स्वामींनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही असं समजू नका की भिक्षेमध्ये फक्त अन्नच मिळतं. भिक्षेमध्ये शिव्यासुद्धा मिळतात बरं का. काही लोक शिव्यासुद्धा देतात, त्यासुद्धा स्वीकारायच्या. नाही तर तुम्ही झोळी बाजूला ठेवून तुम्ही पण सुरू व्हाल भांडायला लगेच. तसं नाही चालत. भिक्षेमध्ये फक्त घ्यायचं आहे, आपल्याकडनं काही द्यायचं नाही आहे त्यांना. मग ते अन्न असो तरी घ्यायचंच आहे, शिव्या असतील तरी त्या घ्यायच्या. तो त्याच्या प्रसवानुरूप आपल्याला शिव्या देतोय, देऊ द्या त्याला, तो त्याचा भाग आहे. ते परमेश्वराने ते माया आणि तो जीव ते बघून घेतील. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपलं काम आहे भिक्षा घेणं. मिळाली तर घ्यायची, नाही मिळाली क्षणिक उभ्या राहायची आणि मग पुढच्या घरी जायचं. म्हणजे इतकं सर्व देवानी तुम्हाला असं ठेवलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडतो आणि भिक्षा मिळत नाही त्यावेळेस बघा, आपण असतो तर आपण काय बोललो असतो. काही लोक दीक्षा घेतात आणि मग ते मार्गात राहतात, ते मार्गामध्ये सेवा करत नाहीत. ते म्हणतात काय घरी पण कामं करायची आणि इथे पण येऊन कामच करायची, मग उपयोग काय झाला दीक्षा घ्यायचा. असं आहे का. तुम्ही इथे जे काम करता ते काम आहे, त्याच्याने कर्म लागतात तुम्हाला, पाप पुण्य वगैरे, आणि त्याच्या बदली तुमच्या नातलगांकडनं तुम्हाला काहीच मिळत नाही. जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही. किती तुम्ही संसारासाठी आयुष्यभर घालवा पण त्याचा उपयोग होत नाही. परंतु मार्गात जे तुम्ही करता त्याला सेवा म्हणतात बरं का, त्याला काम म्हणत नाही, त्याला सेवा म्हणतात. आणि ती सेवा जी आहे त्याच्याने तुम्हाला गोमटं मिळतं, त्याच्याने तुमची योग्यता अधिकार कणव सगळं वाढतं. इथे कर्म वाढतात, तिथे कणव वगैरे हे वाढतं, तुमची योग्यता वाढते. तिथल्या कार्यामध्ये इथल्या कार्यामध्ये फरक आहे. दोघांची तुलना करू म्हणजे करत असताना दोघांना समान लेखू नका, वेगळं वेगळं आहे. मग या ठिकाणी आता देवासाठी म्हणून जेव्हा आचरण करत असताना जेव्हा भिक्षा मिळत नाही तेव्हा काय मिळते माहिती आहे का, योग्यता मिळते. आपल्याला असं वाटतं रे भिक्षा आपलं सगळं लक्ष अन्नावर असतं. प्रसाद वंदनापेक्षा पण महाप्रसादाचा वेळ काय हे आपल्याला जास्त आपण ते आधी बघून घेतो, जेवणाची वेळ काय आहे. म्हणजे आपलं लक्ष तिकडे असतं. प्रवचन किती जरी चांगलं झालं तर आज ते पंक्तीला काही बरोबर नव्हतं, ते आपलं लक्ष त्याच्याकडे असतं. तर तसं असलं पाहिजे. आपलं लक्ष योग्यतेवर असलं पाहिजे. जेवढं तुम्हाला चांगलं अन्न मिळेल तेवढी तुमची योग्यता कमी. जेवढं तुम्हाला अन्न कमी मिळेल किंवा निरसं विरसं मिळेल किंवा शिळं मिळेल आणि ते जर का तुम्ही आवडीने खाल्लं तेवढी योग्यता तुमची वाढते. तुम्हाला असं वाटतं की पंक्तीला ज्यांना गोड भेटलं ते भाग्यवान. आपण पण पुढच्या वेळेस पहिल्याच पंक्तीला बसायचं. पहिल्या पंक्तीला बसले की सगळे पदार्थ मिळतात, शेवटच्या पंक्तीला बसलं की ते गोड मिळतच नाही कधी. आपलं लक्ष त्याच्यावर आहे. परंतु तुम्ही शेवटच्या पंक्तीला बसता तेव्हा तुम्ही पहिल्या सगळ्या पंक्तींना तुम्ही सेवा करत असता, वाढण्याची वगैरे येते. सगळ्यांचं जेवण चांगलं झालं पाहिजे ही वृत्ती आहे तुमच्यात. अहो बासुंदी तुम्हाला पंक्तीत नाही भेटली तर नाही भेटली,
तुमच्याकडे एवढे तरी पैसे आहेत की तुम्ही स्वतः घरी जाऊन बासुंदी बनवू शकता. 5 लिटर बासुंदी पिया आणि 50 दिवस पित राहती बासुंदी. कमी आहे का आपल्याला काही? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी सेवा घडते त्या सेवेमुळे तुमची योग्यता वाढते, ह्याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. ते पण लक्षात घ्या. एखादे लोक संध्याकाळी 5ला कंपनी सुटली की निघून जातात, बाकीचे लोक 8 वाजेपर्यंत थांबतात. ते लवकर गेले, हे जास्त वेळ थांबले, पण त्याच्या बदली त्यांना जास्त पगार पण मिळतोय की ओव्हरटाईमचा. तसं तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचं गोमटंसुद्धा जास्त मिळणार आहे. ह्याकडे पण दुर्लक्ष करता कामा नये. म्हणून जाणकार व्यक्ती जे आहेत त्यांना पदार्थ मिळाले तर ते नाराज होतात. नाराज होतात म्हणजे कुठले पदार्थ? मिष्टान्न मिळाले, चांगले पदार्थ मिळाले तर ते घाबरतात की बाबा हे आता खाल्लं गोडबीड की झोप येणार, झोप आली की स्मरण होणार नाही, आपल्या विधींमध्ये अडथळा होईल, विजन होणार नाही. मिष्टान्न खाल्लं तर असं होईल. त्यांना जेवढं ते मिष्टान्न नाही मिळालं तेवढं त्यांच्यासाठी ते चांगलं असतं. तुम्ही वृक्षांना खाऊन बघा, 1 महिना तुमची वजन जे तुमचं लगेच कमी होऊन जाईल. काही डायटिंग बिटिंग करायची गरज नाही, वेगळं असंच कमी होऊन जाईल. आपण कमी तेलकट खा वगैरे याच्याने. ईश्वर साधक असे आहेत, जाणकार व्यक्ती, ज्ञानी अशा प्रकारचे आहेत की त्यांना पदार्थ मिळाला तर त्यांना दुःख होतं आणि पदार्थ नाही मिळाला तर ते म्हणतात गोसावियांसी माझी कणव. देवाला माझी काळजी आहे की ते माझं स्मरण ठाकेल, माझा विधी बंद पडेल अशा प्रकारचे पदार्थ माझ्यापर्यंत ते आणत नाहीत देव. वृक्षांना कदांना जे काय असेल तेच मिळतं आहे आणि ते मी तेवढ्यापुरतं खायचं, भूक जाईल तोपर्यंत बस झालं. इंद्रियांची तृप्तता नाही. त्याच्यामुळे काय होतं, पुढे विधिविधानही चांगलं होतं. झोप लागत, आळस येत नाही, झोप येत नाही, काहीच होत नाही. एकदम तुम्ही व्यवस्थित असता. आणि म्हणून या ठिकाणी जेवढं पदार्थ नाही मिळणार तुम्हाला तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. लीळा तुम्हाला त्या दिवशी सांगितली गोविंद प्रभूचे अवतार दिनाच्या दिवशी की त्यांनी आंब्यांचा त्याग केला जानोपाध्यांनी, तर त्यांना श्रीप्रभूंनी तर आंब्यांचा प्रसाद दिलाच, पण आमच्या स्वामींनी तृप्तपर्यंत आंबे त्यांना खाऊ घातले. काही पदार्थ देव सोडला म्हणून काय भेटणार नाही असं थोडीच आहे. आपण लगेच थोडीच मरणार आहोत. आपण कोरोनात गेलो नाही तर म्हणजे आपण अजून भरपूर जगणार आहोत. भरपूर खायला मिळणार आहे आपल्याला. खाण्यापिण्याची कोणालाच कमी नाही आहे. आमच्याकडे ती मांजर आहे, तिला पण भरपेट खायला मिळतं, तिथं काहीच काम करत नाही तरी पण. आणि आपण तर स्वामींना अनुसरलेलो आहोत, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपण चालतो आहोत, तर देव तर तुम्हाला उपाशी तर कधीच ठेवणार नाही, कधीच नाही. आणि म्हणून सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे आणि त्यामधनंच हा सुद्धा एक भाग आहे की म्हातारनाम ठेवणं. परंतु हे सर्व ज्या लोकांनी त्याग केलेला आहे आणि आता दुर्भिक्ष पडलं, दुष्काळ पडला आणि आता भिक्षा मिळत नाही आहे बघा, ही आता वेळ आलेली आहे. परंतु त्यातल्या कुणीही त्या 500 गुरुकुळांमध्ये 500 जे शिष्यमंडळी होते आचार्यांची, त्या कुणीही आचार्यांकडे तक्रार केली नाही. कुणी त्यांच्या कानावर टाकलं नाही की आम्हाला भिक्षा मिळत नाही म्हणून. ते काय करायचे, भटोबास भिक्षा थोडी देखतील, म्हणजे भटोबासांनी जर का म्हणजे भिक्षा आणायची आणि ती झोळी दृष्टपूत करायची अधिकरणांकडे, ते बघतात असं आणि देवाला विनंती करतात ते की देवा हे आपण पवित्राचे पवित्र असं भिक्षा नाही, आपण कृपादृष्टीने अवलोकन करून काय करा, याचा स्वीकार करा आणि उच्चिष्ट प्रसाद द्या, असं विनंती ते अधिकरण करतात. आणि मग आपण ते ग्रहण करायचं स्मरण वगैरे करून. तर या ठिकाणी लीळाचरित्रामध्ये असेल कुठेही घास मोडण्याचा विधी आलेला नाही. भिक्षा दाखवली कोणी घास मोडले वगैरे 5 असं विधी कुठेही आलेला नाही आहे. फक्त दृष्टपूत होणं आणि देवाने ते अवलोकन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दृष्टपूत करण्याचा विधी करायचा आणि देवाने तिकडून दृष्टपूत करायचं, कृपादृष्टीने अवलोकन करायचं, त्याच्यामुळे ते अन्न पवित्र होतं. आधीच ते पवित्र आहे आणि अजून जे काही आपल्या येण्या जाण्यामुळे प्रवासामध्ये म्हणजे जिकडून आपण आलो आहे गेलो तिकडून काय नपाळातनं आलो असेल तर तो सगळं भाग जो आहे त्याच्यातनं निर्दोष तो अन्न होऊन जे काय आहे ते गुणयुक्त होऊन जातं. अशा पद्धतीने
हे दृष्टपूत करण्याचा विधी महानुभाव पंथामध्ये आहे. आणि ती झोळी दृष्टपूत करत असताना भटोबासांच्या लक्षात आलं की कोरके खूपच खाली आहे, भाकरी एकदमच खाली आहे. रोजचे भोजन येतं ते असं वरती असतं असं, परंतु आता एकदमच कमी भाकरी आहे, म्हणजे भिक्षा कमी मिळते की काय असं भटोबासांना माहिती पडेल. आणि म्हणून पचन घालतील म्हणून भिक्षुके, आणि ते पचन घालतील म्हणजे भोजन बनवायला लावतील भटोबास, की अरे भिक्षेमध्ये अन्न कमी आलं का, मग मार्गामध्ये पचन करा. पचन करा म्हणजे तुम्हाला पचन बनवणे म्हणजे काय, आपल्याला वाटतं की पोटामध्ये जे अन्न आपलं गेले ते पचन होणं, डायजेस्ट होणं, त्याला पचन. पण आम्ही मार्गामध्ये पचन कशाला म्हणतो, पचन झालं का म्हणजे जेवण तयार झालं का, असं त्याचा अर्थ आहे. मग ते पचन घालतील म्हणजे भोजन बनवायला लावतील. म्हणून जसं आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो आणि ते म्हणतात की मग आपण नाश्ता करून गेलेलो नसतो, ते म्हणतात काही नाश्ता वगैरे, मग आपण म्हणतो जर का आपण त्यांना सांगितलं आम्ही नाश्ता नाही केला तर ते काय करतील, त्यांची धावपळ होईल आणि ते लगेच बनवत बसतील ते सगळं. मग आपण म्हणतो नाही नाही आमचं नाश्ता झालेला आहे, खोटं सांगतो आपण, म्हणजे त्यांना बनवण्याचा त्रास नको. तसं मार्गाला पचन बनवण्याचा त्रास नको, कष्ट नको, आणि आपण त्याला निमित्त व्हायला नको. म्हणून या ठिकाणी कुणीही भटोबासांना सांगत नाही की भिक्षा कमी मिळते म्हणून. मग ते काय करतात, झोळीयेसी चिंध्या घालिती, म्हणजे जुन्या कपड्याच्या चिंध्या चिंध्या करायच्या अशा आणि त्या झोळीमध्ये ठेवायच्या आणि भाकरी त्याच्यावर ठेवायची. म्हणजे काय होईल, भाकरी एकदम खाली न जाता त्या चिंध्यांचं भर त्याला मिळेल आणि वरती भाकरी, म्हणजे भटोबासांच्या लक्षातच येणार नाही. त्यांना वाटेल हां इथपर्यंत भाकरी आहे, म्हणजे नुसती झोळी दृष्टपूत करतात, म्हणजे नुसती देवाला विनंती नाही करत भटोबास. भिक्षा किती आलेली आहे, काय आलेली आहे, पर्याप्त भिक्षा आलेली आहे का, हे पण बघावं लागतं. कारण की पर्याप्त भोजन झालं पाहिजे. तुमच्या प्राणाला तुम्ही जेवढा काय आहार देणार आहात तेवढा आहार दिल्याच गेला पाहिजे. इंद्रियांना नका देऊ, पण प्राणाला जेवढा पाहिजे तेवढा दिल्याच गेला पाहिजे. नंतर काय होईल, अशक्तपणा अजून येईल, पुढचा विधी होणार नाही. मग भटोबास ते सुद्धा बघतात की किती भोजन येतं याची सुद्धा पडताळणी आचार्य करतात. आणि म्हणून हे लोक काय करतायत की त्याच्या खाली चिंध्या टाकून असं त्या ठिकाणी भिक्षा बरोबर येते असं दाखवतात. वरी भिक्षा ठेविती, भिक्षा ठेवायचे. मग भटोबासा झोळ्या दृष्टपूत करीती, भटोबासांना ती झोळी दाखवल्या जायची. स्वामी ते बघायचे भटोबास आणि स्वामींना विनंती करायचे. आणि गंगे भोजन कराव्या जाती, आणि भिक्षा मागून नदी तरी भोजन कीजे, या वचनाला अनुसरून भिक्षा मागून दृष्टपूत करून गंगेकडे जायचं भोजनासाठी. ऐसा एकी दिसी भटोबासी एकाची झोळीयसी तळी हातू घालून भिक्षा उचलली. पण भटोबासांचे ते लक्षात आलेलं आहे, कुणीतरी सांगितलंच असावं किंवा देश काळ वर्तमानाचं जे काही बातम्या आहेत ह्या माहिती असल्या पाहिजेत. भटोबासांच्या कानावर आलंच असेल की आपल्या गावामध्ये या प्रदेशामध्ये दुष्काळ पडलेला आहे. भटोबासांच्या लक्षात आलं की दुष्काळ पडला म्हणजे भिक्षा मग एवढी कशी येते रोज सगळ्यांना, दुष्काळ पडला तर भिक्षा कमी आली पाहिजे आणि आपल्याकडे तर भरपूर भिक्षा येते. मग त्यांनी एक दिवशी काय केलं, कुणीतरी आलं झोळी दृष्टपूत करायला. भटोबासांनी काय केलेलं आहे, एकाची झोळीयेसी तळी हातू घालूनी, म्हणजे त्यांनी भिक्षा जी काही झोळी आहे भिक्षेची त्या झोळीच्या खालून हात लावून ती उचलली झोळी. आता ती अन्नाने जर का भरलेली असेल तर ती वजनदार लागली पाहिजे, पण ती चिंध्यांनी भरलेली असल्यामुळे तेव्हा हळू लागली म्हणजे हलकी लागली. काही पा हळू झोळी का, भटोबा सांगतात हे काय झोळी एवढी हलकी कशी काय, भिक्षा एवढी दिसते आणि झोळी हलकी का. म्हणून भीतरील अन्न ऐसे केले, आणि भीतरील अन्न त्यांनी असे बाजूला केलं. तव तळी चिंदिया देखिल्या, कपड्याचे तुकडे 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 त्याच्यात दिसले, भिक्षाच नाही त्याच्यामध्ये. वरती जी भाकरी दिसते तेवढीच भाकरी चतकोर, बाकी आतमध्ये भिक्षाच नाही आहे. एक दोन आहार असलेली व्यक्ती चतकोर भाकरी खाऊन राहते आणि कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही. ह्याला म्हणतात स्वामींना अनुसरलेले हे आहेत राजकुमार लोक. आपण राजकुमार नाहीच आहोत. आपण
पदार्थ नाही भेटला तर मला भेटलाच नाही, आम्ही एवढं केलं तेवढं केलं असं केलं ना, आम्हाला गोड मिळालंच नाही खायला, म्हणून भांडणारे लोक आपण. आणि इथे परमेश्वराचे राजकुमार असूनसुद्धा यांना भिक्षेमध्ये खूप कमी अन्न येतं, पण तक्रारच करत नाही. याला म्हणतात राजकुमारत्व, याला म्हणतात राजकुमारत्व. हे जर का भांडले की आम्हाला मिळत नाही तर हे रंकत्व म्हणावं लागेल. पण तसं नाही, हे आहे राजकुमारत्व की नाही मिळत, नाही मिळत. परंतु हे लोक अन्न मिळवायला गेलेलेच लोक नाही आहेत, यांना अन्न घरीच मिळतं आहे. मग हे का गेले तिथे? हे योग्यता मिळवण्यासाठी गेले. त्यांना माहिती आहे अन्न जरी नाही मिळालं तरी योग्यता मात्र पुरेपूर आपल्याला मिळते आहे, बस त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे, बाकी काही नाही. उलट अशा पद्धतीने भिक्षा न मिळून शरीर कमकुवत होऊन लवकर जर का आपण देवदर्शनाला गेलो तर अजून चांगली गोष्ट आहे. इथे राहून काहीतरी दोष वगैरे घडावा, काय होईल, त्याच्यापेक्षा आपलं लवकर गेलेलं चांगलं. कारण की देवाने काय सांगितलं, आता मरा तरी चांग. जेवढ्या लवकर तुम्ही गेलात तेवढं चांगलं. आपण म्हणतो नाही मला अजून जगायचं आहे, अजून जगायचं आहे, परंतु तुम्ही जेवढं जगाल तेवढं तुमच्याकडनं दोष होण्याची संधी जास्त आहे, तेवढे दोष घडू शकतात. पेक्षा लवकर निर्दोष असतानाच आचरण करत करत देवाला आठवत आठवत आपण लवकर गेलो तर ही गोष्ट चांगलीच आहे साधकाच्या दृष्टीने. आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाहीत, स्वतःला त्रास होऊ देतात, परंतु त्याच्यातनं योग्यताच होणार हे लक्षात ठेवून आणि मार्गाला पचन करण्याचा त्रास होऊ नये हे लक्ष देऊन ते बिलकुल भटोबासांकडे तक्रार करत नाही. आणि सगळं भटोबासांनी चिंदिया देखिलिया, मग उगेची ऐसे राहिले. आणि भटोबास काहीच बोलले नाहीत. भट्टोबास हे सगळं बघून काहीच बोलले नाहीत, एकदम शांत राहिले. भटोबासही विचार करायला लागले की हे लोक सगळे 500 गुरुकुळ आहेत, एकाने सुद्धा मला पत्ता लागू दिला नाही की भिक्षा कमी येते म्हणून. सगळेजण असं करतायत, म्हणजे हे चक्रधर स्वामींनी सांगितलेला आचार ना तर खुंट गिळीजे गप्प राहा, किती तंतोतंत पाळतायत. जे भटोबास एकदम गप्प झाले. परंतु हे शक्य नाही आहे की रोज आता समजा सतत 1 महिना तुम्ही एकदम तुमचा जो आहार आहे, पूर्ण आहार जो आहे त्याच्यात सत्कोरच आहार घ्यायचा. हे सतत 1 महिना खाऊन राहू शकत नाही. अनेक जण आशक्त होतील, काही लोक आजारी पडतील. हे सगळं भटोबासांनी लक्षात घेतलं आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, दुर्भक्ष पडिले ऐसे कळले. आणि भटोबासांना सगळ्यांकडनं कळालं की या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. मग वेळचा निद्रास्थानी अवघे बैसले होते. मग संध्याकाळी सगळेजण वेळीचा निद्रास्थानी बैसले होते. भोजन वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि सगळे बसलेले आहेत स्मरण करत करत. आणि अशा वेळेला मग सकाळी मगाशी भटोबास बोलले नव्हते काही, परंतु शांत बसले. आता याच्यावर काय उपाय करायचा हे सगळं भटोबासांनी ठरवलं. आणि मग रात्री मग निद्रास्थानी सगळे बसलेले असताना भटोबास आपला स्थानी हुनी उठिले. आचार्य आपल्या ठिकाणाहून उठून उभे राहिले. उभ्या ठाकोनी हात जोडून प्रार्थिले. आणि उभं राहून हात जोडले सगळ्यांना आणि विनंती केली. भटोबासांनी सगळ्यांना विनंती केली, तुम्ही अवघ्या श्री चक्रधराचिया धुरा असा. तुम्ही कोण आहात? तुम्ही माझे शिष्य नाहीत, तुम्ही श्री चक्रधर स्वामींच्या धर्माचं नेतृत्व करणारे एक श्रेष्ठ तुम्ही व्यक्ती आहात सगळे. आणि हे आता परत या भिक्षाविधीच्या माध्यमातून एक सिद्ध झालं की पूर्ण अन्न मिळून न सुद्धा ते लोक तेवढ्याच अन्नावर, जे कमी अन्न भोजन करून ते कुठल्याही प्रकारची तक्रार न करता एकदम स्वस्थतेने आचरण करत आहे, ते भटोबासांनी पाहिलं. आणि म्हणून ते म्हणतात, तुम्ही अवघ्या श्री चक्रधराची धुरा असा, तरी मी मागेन ते मज द्यावे. मग मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही द्याल का मला? असं भटोबासांनी त्यांच्याकडे शब्द टाकला. ऐसे म्हणून अवघ्या दंडवत घातले. आणि त्यांनी सरळ काय केलं, साष्टांग दंडवत सगळ्या मार्गाला घातला. जसं आपण ज्यांची पंगत असते ती व्यक्ती काय करते, सगळ्यांना भोजन वाढल्यानंतर वगैरे ती स्वतः दंडवत घालते, सगळ्यांना विनंती करते, प्रार्थना करते. म्हणजे एक जण तर असे पाहिले की साधूच
की त्यांनी त्यांची पंगत ठेवली, पूर्ण त्यांचं जे काही दक्षिणा त्यांना मिळाली सगळं जमवून त्यांनी त्याची पंगत केली मार्गाला. आणि पंगत जेवायच्या सुरुवातीला म्हणजे दंडोत घालतात त्यावेळी अंगाला ते शेण माती लावून आले आणि त्या मार्गाच्या पुढे आड पडले की मी पापी आहे, माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची क्रिया घडत नाही, आता हे जे काय आहे हे माझं आपण तुम्ही आवडीपूर्वक स्वीकारा म्हणून रडले पडले आणि अंगाला अक्षरशः शेणमाती लावून ते आलेले होते. आणि सगळा मार्ग तेव्हा गजबजून उठला आणि सगळेजणच म्हणजे ती पंगत सगळ्यांच्याच लक्षात राहिली. तर अशा प्रकारची ती क्रिया असली पाहिजे. आपण जेव्हा एखादं दान देतो तर त्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. आमची पंगत आहे, आम्ही हे केलं, आम्ही तेवढा खर्च केला, आमच्यासारखी पंगत कोणाची नाही झाली, हे काहीच उपयोगाचं नाही आहे. तुमचं कुठलंही दान तेव्हाच उपयोगी जातं जेव्हा तुम्ही ते विनम्रतेने देता. आणि किती मोठं दान तुम्ही जर का अहंकाराने दिलं तर ते वाया जातं, किती छोटं दान तुम्ही विनम्रतेने दिलं तर ते सगळ्यात जास्त उपयोगी जात असतं. आणि म्हणून इथे भट्टोबासाने दंडवत घातला. म्हणजे तुम्ही एखादी जेव्हा क्रिया करता तेव्हा त्याची विनंती, त्याचा आग्रह, प्रार्थना करून ते आपण ते काय केलं पाहिजे, पंगत अन्नदान आपण केलं पाहिजे. आणि देवालासुद्धा विनंती केली पाहिजे की आमचं अन्नदान जे काय आमच्या माध्यमातून घडतं आहे त्या अन्नदानाने कुणालाही त्रास होऊ नये, कुणाची तब्येत बिघडू नये, कुणाचं स्मरण ठाकू नये, कुणाचा विधी बंद होऊ नये कुठलाच, अशा पद्धतीने प्रार्थना करावी लागते. आणि म्हणून भट्टोबास साष्टांग दंडवत घालतात अवघ्या गुरुकुळासी. हे फक्त महानुभाव पंथामध्ये घडतं की शिष्य गुरूंना दंडवत करतात आणि गुरुसुद्धा शिष्यांना दंडवत करतात बरं का. हे कुठल्याही धर्मात नाही असं गुरु शिष्याला दंडवत कधीच करत नसतात. महानुभाव पंथामध्ये किती मोठे अधिकरण असले तर ते सुद्धा त्यांच्या शिष्यांना दंडवत म्हणतात. बोला, हे फक्त महानुभाव पंथात बघायला मिळतं. या ठिकाणी भट्टोबास ज्यांना स्वामींचं सन्निधान लाभलं, दोन्ही अवतारांचं सन्निधान लाभलं, श्री प्रभू आमचे स्वामी, आणि सोबतच या ठिकाणी स्वामींनी त्यांच्या खांद्यावर पूर्ण पंथाची धुरा सोपवलेली आहे. अशी श्रेष्ठतम व्यक्ती म्हणजे स्वामींच्या काळामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे त्या काळामध्ये, आणि म्हणजे बाईसांच्या नंतर म्हणा वगैरे असं, बाईसा आहेत, महादेव भक्त आहेत, भट्टोबास आहेत, परंतु परमार्गाची धुरा त्यांच्याकडे सोपवावी अशा प्रकारची योग्यता असलेली व्यक्ती, आणि ते त्यांच्या त्या 500 शिष्यांच्या समोर दंडवत घालतात. हे फक्त महानुभाव पंथामध्ये ते असं घडू शकतं. ही विनम्रता आहे. आणि भट्टोबासाने दंडवत घातल्यानंतर अवघे गजबजून उभे ठाकले, सगळे एकदम गडबडले, नेमकं झालं काय, आपल्याकडनं काही चुकलं की काय झालं. भट्टोबास दंडवत घालतात आपल्याला, आपले गुरु आपल्याला दंडवत घालतात. अवघा म्हणितले उठा उठा भटो, सगळेजण म्हटले उठा उठा, आपण दंडवत घालू नका असं म्हणून सगळेजण उठले. मागाल ते देऊनी, तुम्ही दंडवत घालू नका, तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा, आम्ही ते देऊ. भट्टोबासी म्हटले माझं म्हातारदाम आला असे तो विनयोगावा. माझ्याकडे म्हातारदाम आलेला आहे, म्हणजे काही द्रव्य जे काही लोक दान देतात, दक्षिणा देतात वगैरे, त्याच्यातनं माझ्याकडे म्हातारदाम साठलेला आहे, मी साठवलेला आहे, तो परमार्गाच्या उपयोगी लागावा म्हणून काही द्रव्य साठलेला आहे. आजी लागूनी माझी एकी भिक्षा घ्यावी. तर आजपासून तुम्ही असं करा, या द्रव्याच्या माध्यमातून काही धान्य भरूया, काही संग्रह करूया आणि रोज एक वेळेची भिक्षा तुम्ही माझ्याकडनं घ्या, माझी भिक्षा म्हणून ते तुम्ही घ्या. मग अवघा मानिले, आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे, मानिले म्हणजे मान्य करावंच लागलं. आता म्हणजे एखाद वेळेस संध्याकाळचं जे पचन आहे, भोजन आहे, ते मार्गात तयार होईल. सकाळी भिक्षा मागून या, सकाळी कमी जेवलात तरी चालेल, संध्याकाळी भिक्षा पचन मार्गामध्ये बनेल आणि ते मग थोडंसं पोटभर जेवायचं आहे. कारण की तसं नाही केलं तर साधक अशक्त होऊन जातील, रुजाग्रस्त होऊन जातील, म्हणून भट्टोबासांनी ते केलेलं आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर याला म्हणतात अन्नदान बरं का, याला म्हणतात अन्नदान. आणि ते पण अन्नदान कसं, मनुष्यत्वाते साधणारा अन्नदान नाही, हे प्रेमोपाया ते साधी. कालच्या याच्यामध्ये बघितलं ना, अन्नदान ते उत्तम का, ते मनुष्यत्वाते साधी म्हणून. परंतु हे अन्नदान तैसे नव्हे, हे अन्नदान
स्वामींच्या भक्ती साधनाला प्राप्त करून देणार आहे. म्हणजे तुम्ही एखादे साधू तुमच्याकडे जेवूनच येतात, कोणाकडे तरी जेवतात, मग तुम्हाला माहिती पडतं, तुम्ही त्यांना आमच्याकडे उभ्या या. मग ते साधू जेवतात, तिथे हात धुतात आणि ते येतात तुमच्याकडे उन्हात अनातनं. तुम्ही म्हणतात बाबा आता काहीतरी घ्या. ते म्हणतात बाई आत्ताच जेवण झालं, आता हे हात धुवून आलो, आता काही नको. नाही मग असं कसं, तुम्ही आमच्याकडे आणि काहीच नाही घेणार, थोडं तरी दूध तरी घ्याच. मग तुम्ही अर्धा कप दूध त्यांना देता. मग ते दुसऱ्यांना कळतं, मग ते पण बोलवतात, ते पण अर्धा कप दूध देतात वगैरे वगैरे. जेवलेल्या माणसाला खाऊ घालून तुम्हाला प्रेमोपाय मिळणार नाही आणि अन्नदान ते उत्तम हे वचन तुमच्यासाठी घडणार नाही, उलटं होईल. ते त्यांनी जेवलंय आणि वरून तुम्ही त्यांना परत जबरदस्ती खाऊ घालताय, तर त्याच्यामुळे त्यांना अपचन होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकते, त्यांना मळमळ उलटी होऊ शकते, त्यांना फूड पॉयझन पण होऊ शकतं आणि या सगळ्याला तुमचं अन्न निमित्त ठरेल. आलं का लक्षात? अन्नदान उत्तम म्हणजे माणसाला जबरदस्ती खाऊ घालणं, त्याचं नाही खायचं तरी पण खाऊ घालणं, याला अन्नदान म्हणत नाही. अन्नदान याला म्हणतात दुकाळिका भुकेल्या थोर गोमटे प्रेमोपायाच्या 14 उपायांमध्ये हा एक उपाय सांगितलेला आहे. ज्यांना खरोखर भूक लागली, एखादे साधू आहेत ते पायी आलेले आहेत, प्रवासातनं आलेले आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे आणि अशा वेळेला तुमचं अन्न जर का त्या ठिकाणी उपयोगी जात असेल, खरोखर त्यांना जेवायचं आहे, तुम्ही तेव्हा त्यांना द्या, तर मग ते अन्नदान तसं घडतं. जबरदस्ती अन्नदान कधीच घडत नाही, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जे हे आहेत दुकाळिका भुकेला, दुष्काळ जर का पडलेला असेल आणि त्यावेळेस तुमचं तिथे अन्न पोहोचणं, का भुकेले म्हणजे खरोखर ते साधू भुकेलेले आहेत आणि त्यांनी जर का नाही खाल्लं तर कदाचित त्यांना काही चक्कर वगैरे येईल, वगैरे भुरळ येईल, आणि म्हणून त्यावेळेस तुमचं जर का पाणी, तुमचं अन्न जर का उपयोगी गेलं तर ते थोर गोमटे आहे. त्याच्यामुळे हे आहे अन्नदान. म्हणून अन्नदान देत असताना खाणाऱ्या व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. खाणाऱ्या व्यक्तीला त्रास झाला तर तुमचं ते गोमटं लागता ओकट्याकडे मार्ग वळेल. मग म्हणजे एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करतोय आणि त्याला तो जिवंत करणार आहे, म्हणजे जगवणार आहे, गोष्ट चांगलीच आहे. पण ते ऑपरेशन करता जर का त्या डॉक्टरच्या चुकीमुळे तो पेशंट मेला तर झालं ना. चांगलं करता वाईट घडून गेलं एकदम हाताने. तसं तुम्ही गोमटं करायला जाता आणि विधीकरिता अविधी संचरे लगेच असं होऊन जातं. म्हणून हे खरं अन्नदान आहे. 500 गुरुकुळ आहेत ज्यांना दुर्भिक्ष पडल्यामुळे, दुष्काळ पडल्यामुळे कमी भिक्षा येते आणि त्या कमी भिक्षेमध्ये सुद्धा कुठलीही तक्रार न करता ते त्याच परिस्थितीमध्ये एकदम सात्विकपणे आहेत. स्वतःची मनस्थिती स्वस्थता भंगू देत नाहीत. हे आहे स्थितप्रज्ञ. भगवद्गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञ लोक सांगितली ती ही लोक आहेत. आहारापेक्षा कमी आहार मिळून सुद्धा कुठेही स्वस्थता बिघडू देत नाहीत आपली. आपलं तर थोड्या गोष्टींसाठी स्वस्थता बिघडते. लाईट गेली की लगेच आपण अस्वस्थ होऊन जातो. अरे कसं काय लाईट जाते सारखी, लगे हे अस्वस्थ आहे तुम्ही, आज पाणीच नाही आलं, अस्वस्थ आहात तुम्ही. हे लोक अस्वस्थच नाही. तुमच्याकडे एक दिवस पाणी नाही आलं तर तुम्ही अस्वस्थ होता. यांना रोज भिक्षा मिळत नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी, तरीही अस्वस्थ होत नाही. स्थित प्रज्ञेत आहे, आपल्या गोष्टीवर पक्के आहेत. आणि अशा व्यक्तींच्या ठिकाणी अन्नदान घडणं, बघा स्वामी इथे येतं ना, बाबा घडवी ती तरी घडे, देव घडवून घेतात. भट्टोबासांनाच ही क्रिया कशी घडावी, तर भट्टोबासांचा तो आभार आहे, भट्टोबासांचा ती योग्यता आहे की त्यांच्या माध्यमातनं प्रेमोपायादिकच क्रिया घडणार. तयाचे उठणे बैसणे तुले ही वाया न वचे. हे जाणकार आचरणशील व्यक्तीचं हा एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे की देव म्हणतात त्यांचं उठणं बसणं अजिबात वाया जात नाही. ते उठले बसले ना त्याच्यात सुद्धा विधीच घडतं. ते उठतात तर कोणतरी अभ्यागत आले म्हणून उठतात, ते बसतात तर विजनाला बसतात. ते असं व्यर्थ बसत नाही. ते टाइमपास करायला म्हणून जरी बसले कुठे झाडाखाली तरी लगेच त्यांना तिकडे एखादी लीळा आठवते आणि लीळा चिंतन सुरू होऊन जातं. म्हणजे त्यांनी व्यर्थ जरी वेळ घालवू म्हटला तरी तो व्यर्थ जातच नाही, देव जाऊ देत नाही आणि त्यांच्याकडनं पण तो जात नाही. मग अशा व्यक्तींच्या ठिकाणीच भोजन घडणं, अन्नदान घडणं ही भट्टोबासांची योग्यता आहे की त्यांच्याकडनं देव
प्रेमोपायाच्याच क्रिया करून घेत आहेत, हे एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा ह्या गोष्टींकडे सतत चांगलं लक्ष ठेवा की तुम्ही खूप पैसे ओतले आणि मोठी पंगत केली, याला अन्नदान म्हणतच नाहीत. तुमचं अन्नदान देवाच्या थ्रूच आलं पाहिजे. देवालाच विनंती केली पाहिजे तुम्ही की आम्हाला योग घडवा काही, आणि मग परमेश्वर तुम्हाला जे योग घडवतील तो इतक्या उत्तम प्रकारचा योग घडवतील. आम्हाला आठवतं जेव्हा खूप वर्षांनी आम्ही संवत्सरला होतो आणि खूप वर्षांनी खडकुली पहिल्यांदा म्हणजे 71 नंतर ती पाण्याच्या बाहेर आली होती खडकुली, म्हणजे काहीतरी 96च्या नंतरची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला मग संवत्सरून आम्ही गेलो होतो 3 गाड्या. तेव्हा मामाजी पण आमच्यासोबत होते, वांबुरीला मामाजी जे आहेत ते पण सोबत होते. आणि मग त्या ठिकाणी असं झालं की आगरवडगाव नावाचं स्थान करायला आम्ही चाललेलो, आणि जात असताना आम्हाला थोडंसं हे होतं की हाच रस्ता जातो की नाही. असं आगरवाड गावामध्ये आम्ही गेलो, गावाच्या बाहेर ते स्थान आहे. मग तिथे आम्ही त्या वस्तीच्या तिथे गाडी थांबून विचारलं की हे स्थान इकडे महानुभावांचं इकडेच आहे का? तर जे समोर आले त्यांनी दंडवतच केला आम्हाला. ते म्हणाले आम्ही उपदेशी, ही सगळी वस्ती उपदेशी आहे. आणि मग त्यांना सांगितलंच की संवत्सरून बाबा आलेले आहेत वगैरे, सगळे आनंदित झाले. मग आम्ही बघितलं की शिदोरी आणलेली आहे, इथे व्यवस्था चांगली, स्नान करून येऊया आणि इथे शिदोरी खायची. मार्गातनं सगळं आणलेलं होतं. मग ते आम्ही म्हटलं की पाण्याची वगैरे व्यवस्था, बसण्याची, हो सगळं आहे म्हणे. ते आम्ही म्हटलं आम्हाला इथे जेवायचं आहे. ते म्हणजे ठीक आहे, आम्ही काय सांगू, आम्ही काय करायचं. आम्ही म्हटलं काहीच करू नका, फक्त पाणी द्या आम्हाला आणि बसायला जागा द्या, भोजन सगळं आमच्यासोबत आहे. ते बोलले आमच्याकडनं काय घ्या. म्हटलं आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको, फक्त जागा द्या. ते बोलले ठीक आहे, तुम्ही स्नान करून या. आणि आम्ही स्नान करायला गेलो आणि आलो. आता 3 गाड्या म्हणजे 30 लोक होते, म्हणजे चांगला अर्धा पाऊण तास आम्हाला लागला. आणि आलो, आल्या आल्या त्यांनी सांगितलं तुमच्या शिवधऱ्या आता आमच्याकडे द्या सगळ्या. आणि त्यांनी आमच्यासाठी पिठलं भाकर गरम गरम बनवलेली. आम्ही सांगितलेलं की नका बनवू. ते म्हटले ती मार्गाची शिवधरी आम्हाला द्या, आम्ही खाऊ, आम्हाला पण ते खाल्ल्याने फायदा होईल. आणि आमचं तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा अजून दुगणा फायदा आम्हाला होईल. आणि आम्हीसुद्धा गरम गरम पिठलं आणि गरम गरम भाकर एवढं आनंदाने त्यांच्याकडे जेवलो. साधे लोक होते, झोपड्या होत्या, आणि इतकं सुंदर जेवण झालं. भरपूर जेवलोय मी, खूप ठिकाणी जेवलोय मी, पण आजसुद्धा ते जेवण मला आठवतं आहे. म्हणजे ते जेवण असं होतं की आम्ही सगळे त्या दिवशी भुकेलेले होतो, चांगली भूक लागलेली होती. आणि त्या काळात गरम गरम जेवण त्यांनी दिलं, सगळी सेवा वगैरे त्यांनी केली. म्हणजे हे काय आहे की त्यावेळेला म्हणजे त्यांचं भाग्य की मामाजींसारखे अधिकरणं त्यांना त्यावेळेला प्राप्त झाले. मामाजी कोणाच्या घरी जात नाही, काही नाही, कुठेच मार्ग सोडून जात नाही, पण योगायोग त्यांचा बघा कसा आहे. आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं ती उचित क्रिया घडली. उचित क्रिया घडली म्हणजे त्या उचित क्रियेचा वाहो आहे त्यांचा की आमच्याकडनं चांगली क्रिया घडो, चांगली क्रिया घडो, देवाला सतत सांगत असतील. त्याच्यामुळे बरोबर उचित क्रियेचा योग आला. आपल्याला पण उचित क्रियेचा योग येतो, नाही असं नाही, पण आपल्याला सुचत नाही त्या टायमाला. त्या लोकांना सुचलं. त्यांनी काही पंचपक्वान्न नाही बनवले, एकदम साधी पिठलं आणि भाकरी बनवली, पण ते पंचपक्वानाच्या पलीकडचं होतं. आणि हे सतत जेव्हा तुम्ही असं विनंती करता, प्रार्थना करता, त्यावेळेला परमेश्वर तुमची विनंती नोंद ठेवत असतात त्याची. आणि मग तुम्हाला योग्य ठिकाणी क्रिया तुमच्या त्या प्रार्थनेच्या अनुरूप तुम्हाला ती क्रिया घडवल्या जाते. आता एकाईचा होत्या, त्यांच्याकडे शिदोरी होती, परंतु त्यांनी दिली का शिदोरी? स्वामी म्हणतात वानरेश भुकेले. त्या काळी जर का त्यांनी ती शिदोरी सोडून त्यांना दिली असती, किती महत् गोमटं लागलं असतं. देवाची मनोधर्म होता की त्यांना शिदोरी दिली गेली पाहिजे. वरून भटोबासांसारखी व्यक्ती ते भुकेलेले आहेत आणि त्यावेळी जर का त्यांनी दिलं असतं तर महत् गोमटं लागलं असतं, पण त्यांनी ते दिलीच नाही शिदोरी. शेवटी ते शिदोरी घेऊन बाहेर पडले तर कुणीतरी त्या शिदोरीला हात लावला, ते विटाळायला गेले ती शिदोरी आणि ती फेकून द्यावी लागली. ना ह्यांनी खाल्ली ना भटोबासांना दिली आणि ती फेकून द्यावी लागली. म्हणजे असं समोर असून सुद्धा सुचलं नाही त्यांना. मग श्रीप्रभूंच्या ठिकाणी जेव्हा त्यांनी उपहार केला
तेव्हा त्यांना माहिती होतं की श्रीप्रभू माझं स्वीकारतील नाही स्वीकारतील. त्यांनी इतर पोळ्यांच्या खाली आपली पोळी ठेवली, वरती ठेवली नाही. आमच्या स्वामींनी नेमक्या त्याच निवडून काढल्या आणि त्या फेकल्या आणि त्या मोरीमध्ये फेकून त्याच्यावर पायाने ते तुडवल्या. हे तू आमच्या ठिकाणी क्रिया करण्यायोग्य नाही. ज्यावेळेस ज्या व्यक्तीला ते द्यायचं होतं, देण्याची ती वेळ आम्ही तुम्हाला प्राप्त करून दिलेली होती, ती योग्यता घडवण्याचा योग परमेश्वराने घडवून दिलेला होता, अक्षरशः प्रेमोपायासारखंच. त्यावेळेला तुम्ही ती त्यांना शिदोरी दिली नाही, त्या अवताराचं मन दुखवलं, त्या ज्ञानियाला तुम्ही उपाशी ठेवलं आणि आता इथे तुम्ही क्रिया करायला येता. म्हणजे त्यावेळेला म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा होऊ शकतं. आपण करायला जायचं आहे आणि होतं वेगळंच. म्हणून अन्नदानाच्या क्रियेमध्ये विनंती प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे. एखाद्याला तुम्ही वाढता, मग काल सांगितलं क्रियेचे स्वरूप गोंटे, पंगत तुमची नाही, पण तुम्ही वाढताना आग्रहपूर्वक वाढा, उगाच भस्कन वाढून देऊ नका. वाढतानाचा पण एक हे आहे की वाढताना कसं वाढलं पाहिजे, व्यवस्थित. वरण वाढतंय तर हळूहळू ते वाढल्या गेलं पाहिजे. एकदम भस्कन वाढून दिलं, त्याला अर्धा चमचा पाहिजे, तुम्ही 1 चमचा वाढून दिलं, मग ते त्यांनी अर्धं खाल्लं बाकीचं फेकून दिलं, त्याला निमित्त तुम्ही ठरता. म्हणजे अन्न वाया पण नाही गेलं. म्हणजे सगळंच आहे अन्नदानामध्ये, सगळंच आलेलं आहे. म्हणून उत्तम प्रकारे प्रार्थना असली पाहिजे, तर उत्तम प्रकारे क्रिया परमेश्वर घडवतात. तसं आचार्य भट्टोबासांना या ठिकाणी 500 गुरुकुळांच्या ठाई ही क्रिया घडवलेली आहे आणि हे महत्त्वाचं आहे. आणि मग रोज काय व्हायचं, मग अवघा मानिले मग भटोबास रंधन करविती. रंधन करविती म्हणजे आश्रमस्थ साध्वींकडनं, आश्रमस्थ साधकांकडनं प्रत्येकाला सेवा दिलेली असते. मार्गात आजसुद्धा भाकरी बनवणारे जे काही ग्रुप आहे तो वेगळा असतो, भाजी बनवणारे वेगळे, गोड पदार्थ बनवणारे वेगळे असतात, भाजी निसणारे वेगळे असतात, धान्य निवडणारे वेगळे असतात. प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. तशी सेवा या ठिकाणी भट्टोबासाने दिली. भिक्षुके भिक्षा नेमू सारिती. आणि एवढं असून भिक्षा बंद नाही, भिक्षा सारिती म्हणजे भिक्षा नियम पाळायचे. मग भट्टोबासांची एकी भिक्षा घेती आणि एक वेळचं भट्टोबासांचं भोजन घ्यायचे, एक वेळ भिक्षा मागायचे दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला भट्टोबासांकडचं जे काही अन्नदान आहे ते स्वीकारायचे. त्या अन्नदानामध्ये एकी पोळी, एक पोळी म्हणजे एक चपाती, वरण, कढी, भातू, काही पत्र शाख म्हणजे पालेभाजी किंवा भाजी. ऐसी आपल्याली भिक्षा घेऊन गंगे जेवावया जाती. आणि गंगेकडे वगैरे जेवायला जायचे, भोजनासाठी जायचे. यापरी भट्टोबासांचे द्रव्य उपयोगा गेले. आणि भट्टोबासांनी जे द्रव्य साठवलेलं होतं ते उपयोगी गेलंच, तेव्हा सुकाळू झाला आणि तेवढ्यामध्ये दुष्काळसुद्धा निस्तरला गेला, संपला. मग नेघती, मग ते पचन जे बनवणं आहे ते बंद झालं आणि ज्यांना पुरेपूर भिक्षा मिळायची ते काही आता ते घेतही नव्हते. अशा प्रकारे ते सर्व क्रिया आचार्यांची स्वामींनी त्यांच्याकडनं व्यवस्थितपणे करून घेतली. आजच्या या स्मृतिस्थळ निरूपणाच्या 4थ्या सत्रामध्ये आपण 107 क्रमांकाची म्हातारधामपूर्वक भट्टोबासी मार्गा प्रार्थने या स्मृतीवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.